तुळजा, तू जगदंबाला दिलेल्या वचनामुळे न भूतो न भविष्यती असं काहीतरी घडणार आहे. खूप मोठे परिणाम होणार आहेत. त्याआधीच तू कैलासाची भेट घेऊन यावीस अशी आमची इच्छा आहे. आम्ही ह्यावर नक्की विचार करू आदिशक्ती माता. आता जो खेळ सुरू होणार आहे तो इतका गुंतागुंतीचा आहे की येणाऱ्या प्रत्येक पावलावर एक नवीन आव्हान समोर येणार आहे. अशा कसोटीच्या क्षणी जगदंबा आणि तुळजा नेमकं काय करणार आहेत ह्याची उत्सुकता आम्हालाही आहे. आमचं कैलास, आमचं निवासस्थान, आमच्या महादेवांचं वास्तव्य असलेलं अत्यंत आवडतं ठिकाण. कितीतरी काळानंतर आम्ही इथे पुन्हा आलो आहोत. एवढा मोठा काळ मध्ये उलटून गेला असं वाटतच नाहीये. स्वामी, हेच ते प्रभावी अस्त्र. गावाच्या मधोमध जाऊन जमिनीमध्ये हा खंजीर रोवायचा. याचा परिणाम लगेच दिसून येतो. आता योग्य ठिकाण बघू. मला हा खंजीर जमिनीत रोवला पाहिजे. दोंडीबा, अरे दोंडीबा, गाईचं ताजं दूध आणले, घेणार काय? अरे दोंडीबा. हे अस्त्र किती प्रभावी आहे याची चाचणी घेण्याची हीच योग्य वेळ आहे. गाईचं ताजं दूध आणले. नक्की ताजा आहे नव? हाय का आता? गोट्यातून तुझ्या घरीच आले नव. हवं तर स्वतः बघ आणि खात्री करून घे. अरे कसला बपकार आला यो. अरे सगळं दूध नासलंय. आणि तू काय म्हणतोय सगळं ताजं दूध आहे म्हणून? अरे आता ताजं दूध काढलेलं, असं कसं काय नाचलं? हा आता मला काय माहिती. त्यात तुमचा काहीही दोष नाही सखा भाऊ. हा या अस्त्राचा गुण आहे. आता गावातलं सगळं दूध असंच नासून जाणार. जगदंबाला पूजेसाठी एक थेंबही दूध मिळणार नाही. तिचं व्रत अर्धवट राहणार. आई, अगं कशाला माझ्यासाठी खीर करायचं ठरवलंस तू? मला काही नको ग. तू आत्ताच बरी झालीस ना, जरा आराम कर. अगं लेकरा, तू माझी एवढी दिवस रात्र सेवा केलीस, माझी काळजी घेतलीस आणि माझी तब्येत बरी केलीस का नाही? मग तुझ्यासाठी मी एवढं बी करू शकत नाही वय? चल मला काम करू दे.
अगं बाई, हे दूध असं अचानक नाचलं कसं काय? अव, मला जरा बाहेरून दूध आणून देता का? खीर बनवायची म्हणत होते, पण दूधच नासलंय हो. अहो वहिनी, दूध तुम्हाला भेटणारच नाही गावात. समध्या काही आजारी पडल्यात बघा. काय समध्या गाई एकाच वेळेला कशा काय आजारी पडले? अहो तेच समजून झाले जनक बाबा. गाई चरायला गेल्यानंतर काहीतरी वेड वाकडं खाल्लं असणार बघा. हा, आला असेल, पण गावात कुणाकडे तरी कालचं राहिलेलं दूध असेलच ना. अहो नाही हो, कुणाकडेच दूध शिल्लक नाही बघा. समध्या गावाचं दूध नासून खराब झाली बघा. काय सांगता? अहो होय तर, आमच्याकडच्या दुधाची पी हेच झाली की सकाळी धारा काढल्या आणि दूध विकायला गेलो आणि बघतो तर काय, सगळं दूध खराब झालेलं बघा. ताजं दूध असं कधीच खराब होत नाही बघा. आजच कसं काय झालंय कुणास ठाऊक. काय आखरीतच म्हणा, नंदलाल भाऊ प्राण्यांची काळजी घेत असतात. होय तर, आता मी ते घरात जाऊन औषध पाणी काय काय करायचं ते बघा लागलेत. पण आता या घडीला गावात एक दुधाचा थेंब पण शिल्लक नाहीये. जरा विचित्रच आहे समद. आज दूध नाही तर नाही, जाऊ दे, दुसरं काहीतरी गोडाचं बनवते. चला येतो. दूध कुठेच नसेल तर माझं व्रत पूर्ण कसं होणार? मी दुधाचा अभिषेक कसा करणार? आज कितीतरी काळानंतर आपली भेट होते ना. तुम्हाला भेटून फार प्रसन्न वाटतंय. आज आम्हाला तुम्हाला सारं काही सांगायचंय. आम्ही एक खूप मोठा निर्णय घेतलाय जगाच्या कल्याणासाठी, ज्याने सगळं काही बदलून जाणार आहे. पण तुम्हाला तो निर्णय आवडला नाही तर, तुम्ही मला नकार दिला तर, पती म्हणून तुमच्या निर्णयाचा आम्हाला आदर करावा लागेल. पण त्याच वेळी विश्वाच्या भल्यासाठी आम्हाला आमच्या निर्णयापासून मागे हटता येणार नाही. अशात आम्ही दोलायमान झालो तर, आमचा आमच्यावर असलेला विश्वास ढळला आणि ठरवलेली सगळी योजना व्यर्थ झाली तर? नाही, हा धोका आम्ही पत्करू शकत नाही. तुळजा देवी, त्यात तुम्हीच आहात का? आम्हाला तुमचं अस्तित्व जाणवत आहे. की तुम्ही इथे आहात हा आम्हाला भास झालाय. माफ करा स्वामी, आम्ही तुमच्या जवळ असूनही तुमच्या समोर येऊ शकत नाही. तुमच्या प्रेमामुळे कदाचित आमची योजना असफल होईल आणि ते आम्हाला चालणार नाही. नाईलाजाने आम्हाला इथून निघावं लागतंय. तुळजा देवी, तुमचं अस्तित्व आम्हाला जाणवलंय. हा भास नक्कीच नव्हता. देवी इथे आल्या होत्या, पण का? त्यांचं इथे येण्यामागचं प्रयोजन जाणून घ्यायला हवं. याचं उत्तर एकच व्यक्ती देऊ शकेल. देवी, मी गावातल्या सगळ्या गायींना बघून आलो. त्यांची तब्येत तर बरी आहे,
पण त्या दूध मात्र अजूनही देत नाहीये. आधी दिलेलं दूध सुद्धा अचानकच नासतंय, खराब झालंय. आणि त्याचं कारण मात्र काय कळत नाहीये. गावातल्या सगळ्याच लोकांची पंचायत झाली आणि आज दूध मिळालंच नाही तर माझं व्रत तरी कसं पूर्ण होणार? एक तर रात्री बाहेर पडायचं म्हणजे मला घरी काय काय बघावं लागतं. त्यातून कशी कशी बाहेर पडलेत तर अभिषेकही करता येणार नाही, पूजा पार पडणार नाही. मग जाऊन तरी काय उपयोग? देवी, अशा निराश होऊ नका. अहो, भक्तीच्या मार्गात अडथळे येणारच. ही वाट खडतरच असते. पण तुम्हाला एक सांगू का, जर तुम्ही चांगल्या मनाने कसलाही स्वार्थ न बाळगता केवळ लोकांच्या कल्याणाकरता व्रत धरत असाल तर देव त्यातून काही ना काही मार्ग दाखवतोच. आता देव यातून नक्की कुठला मार्ग दाखवणार आहे? गावात कुठे दूध शिल्लक नाहीये तर आज रात्री अभिषेक कसा करणार मी म्हटलं ना तुम्हाला, काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. भाऊजी, अगदी योग्य वेळेत आलात बघा. जेवण वाढलंय, तुम्ही बी जेवून घ्या. गंगाई वहिनी, खरंच माझ्यासाठी जेवण वाढलंय तुम्ही? मी जेवलो तर चालेल? हो, असं काय भाऊजी, तुम्ही समजा गावाला मदत करत असता आणि आज दिवसभर तुम्ही गावातल्या समद्या गुरांची देखभाल बी करताय. किती दमला असाल तुम्ही. चला, 4 घास खाऊन घ्या. चला. थांबा नंदी महाराज, आपलं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये. हा, बोला ना. आणखी काय हवंय तुम्हाला आता? आज रात्री मी जाऊन व्रताचा विधी पूर्ण करावा असं तुम्हाला वाटतंय ना? पण तिथे काही चमत्कार झाला नाही तर, आणि माझं व्रत पूर्ण झालं नाही तर? देवी, मला सांगा, तुमच्या पाठीशी कोण आहेत? तू जाई. आणि तुम्हाला हे व्रत कोणी करायला सांगितलंय? तू जाईने. मग या पुढची व्यवस्थाही त्याच करतील. त्या नक्कीच काहीतरी मार्ग काढतील. देवी, अहो, माणसाने नेहमी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे. त्याचं फळ काय मिळेल याची चिंता करू नये. ती चिंता करायला तुळजादेवी आहेत. चला, सगळं काही ठीक होईल. जेवायला जाऊया. सम्राज्ञी, अहो, तुम्ही दिलेल्या अस्त्राचा प्रभाव झाला. गावात दुधाचा एक थेंब शिल्लक नाहीये. अहो, एवढंच काय, एक गाय सुद्धा दूध द्यायला तयार नाही. आणि आधी जे काही दूध होतं ते सुद्धा नासून गेलं. काय? शाबास मनोरमे, उत्तम कामगिरी केलीस यावेळी तू. आज रात्री त्या जगदंबाचं व्रत काही पूर्ण होणार नाही. आणि एकदा का व्रतामध्ये खंड पडला तर तो योग निघून जाईल आणि मग त्या व्रताला काहीच अर्थ उरणार नाही. सम्राज्ञी, अगदी असंच सगळं घडू दे. असंच घडणार मनोरमे, असंच घडणार. तसेच सगळे शुभ संकेत मिळत आहेत. त्या जगदंबाचं अपयश हेच आपल्या यशाची पायरी बनणार. बघशीलच तो. नंदी महाराज म्हणतात त्याप्रमाणे मला व्रत करावंच लागणार. पण मला अजूनही समजत नाहीये की दुधाचा अभिषेक होणार कसा? पाण्याचा अभिषेक तर झाला, आता दुधाचा अभिषेक कसा करू?
दूधच नाहीये इथे. देवी आई, मी सगळ्या संकटावर मात करून हे व्रत पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. पण आज एक नवीनच संकट उभे. गावात कुठेही दुधाचा एक थेंब नाही. त्यामुळे आता मला जो दुधाचा अभिषेक करायचा आहे तो कसा करू? आता तूच मला मार्ग दाखव. मनात भक्ती असेल तर मार्ग नक्की सापडतो. तुझी इच्छा पूर्ण होणार, तुझं व्रत पूर्ण होणार जगदंबा, तथास्तु. हे कामधेनू माते, तुळजा आणि जगदंबाच्या कार्यात तुमच्या मदतीची वेळ आली आहे. जिथे भक्ती असते तिथे मार्ग मिळतोच. आई राजा उदो उदो. ही घराच्या दिशेने चालली आहे. हिच्या चेहऱ्यावर आनंद आहे. म्हणजे हिचं आजचं व्रत नक्कीच पूर्ण झालं असणार. पण कसं? पुन्हा तुळजाने हिला मदत केली असणार. मनोरमे, आता हिचं आजचं व्रत पूर्ण झालं म्हणजे उद्याची शेवटची रात्र. सगळ्या दिवसांचं व्रत यथासांग पार पडलं तर? मनोरमे, नाही 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 नाही, तसं चालणार नाही. जगदंबाचं व्रत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होऊन चालणार नाही. महादेव, साक्षात तुम्ही आज इथे येण्याचं प्रयोजन काय? देवी, तुम्हाला सर्व काही ज्ञात आहे, तरी मुद्दाम आमची परीक्षा घ्यायची म्हणून आपण आम्हाला हे विचारत आहात ना? आम्हाला बरंच काही ज्ञात असतं महादेव. हे बोलणं ह्याच क्षणाला ह्याच ठिकाणी आपल्यात अगणित वेळा झालाय. कालचक्राच्या हजारो आवर्तनामध्ये ह्या वळणावर आपण अनेकदा आलो आहोत. दरवेळी वेगवेगळी चिंता आणि वेगवेगळे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारले आहेत. मुद्दा तोच असला तरी तुमचे प्रश्न बदलत आले आहेत. त्या अनेक कालचक्रांमध्ये आम्ही त्यांना त्या त्या वेळेनुसार योग्य अशी उत्तरं दिली आहेत. म्हणूनच आता तुम्ही आम्हाला काय विचारणार आहात ह्याची आम्हाला उत्सुकता आहे. आदिशक्ती देवी, दरवेळी आपल्या उत्तरातून वेगळाच अर्थबोध होत असतो. काल आम्ही जी घटना अनुभवली त्याबद्दल आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. आणि ह्या प्रश्नाचं आम्हाला खरं खरं उत्तर हवं आहे. ही आमची अट आहे असं समजा. आता आमच्याशी तुम्ही अट ठेवून बोलणार? क्षमा असावी आदिशक्ती. आजपर्यंत आपल्या योजनांवर आम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला. मात्र आज देव म्हणून नाही तर पती म्हणून आम्हाला काही प्रश्नांची उत्तर हवी आहेत. ठीक आहे, विचारा. काल आमची पत्नी पार्वती तिच्या तुळजा रूपात कैलासावर येऊन गेली असं आम्हाला जाणवलं. हे खरं आहे का? हो, हे सत्य आहे. तुळजादेवी आम्हाला काहीतरी सांगायला आल्या होत्या, पण त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही.
त्यांचा कैलासावरचा वावर नेहमीसारखा नव्हता. त्या आमच्या समोर जरी आल्या नसल्या तरी एक पती म्हणून आम्ही त्यांच्या संवेदना समजू शकलो. आम्हा दोघांमध्ये एक निखळ नातं आहे, परंतु काल त्यांनी आमच्यापासून काहीतरी लपवलंय आणि ते काय आहे हेच आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आदिशक्ती, तुझा कोणती योजना आमच्यापासून लपवत आहे? आम्हाला जाणवत आहे जे काही घडणार आहे त्यामुळे तुझा सुद्धा अस्वस्थ आहे. एक पती म्हणून आम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळणं आवश्यक आहे. उत्तर द्या आदिशक्ती. देवी आई, तू खरंच चमत्कार घडवलास. काल रात्री माझी पूजा सफल झाली, ती फक्त तुझ्यामुळे. तू थोर आहेस आई. देवी, जिथे भक्ती आहे तिथे मार्ग सापडलाच ना. मी म्हटलं होतं, अगदी तसंच घडलं. हो नंदी महाराज, तुम्ही म्हणताय तसंच घडलं सगळं. साक्षात कामधेनू गायीने येऊन पिंडीवर दुधाचा अभिषेक केला. देवी आई मदतीला धावून आली. देवी, यालाच भक्तीची शक्ती म्हणतात आणि ही शक्ती महानच असते. देव आपल्या भक्तांच्या वाटेवरील संकटाचे काटे दूर करतोच. आता शेवटची रात्र आहे. आज हा विधी जास्त वेळासाठी चालणार आहे. मला 1001 वेळा जप करायचा आहे. हो, म्हणजे त्यात आता संपूर्ण रात्र निघून जाणार. मला वाटतं आता आपण जास्त सावध राहिलं पाहिजे. सावध कशासाठी? सलग 2 वेळा तुमच्या विधींमध्ये ज्या बाधा आल्या त्या साध्या सुध्या बाधा नाहीत, तर मायावी बाधा आहेत. ते असुर अजूनही आपल्या मागावर आहेत. त्यांची इच्छा आहे की हा विधी पूर्णत्वास जाऊच नये. पण 2 वेळा आपण त्यांच्यावर मात केली आहे. हा विधी पूर्ण केलाय. हो, पण गेल्या 2 रात्री मूळ विधीच्या आधीचे 2 विधी करायचे होते. पण आता परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही ध्यानमुद्रेत असणार आहात. पुन्हा कुठल्या असुरांनी काही करण्याचा प्रयत्न केला तर? तुम्ही काळजी करू नका देवी. मी तुमच्या रक्षणासाठी उभा राहीन. मला तशी गरज वाटत नाही नंदी महाराज. देवी, अहो ऐका माझं. साक्षात महादेवांनी मला तुमच्या रक्षणाची जबाबदारी दिली आहे. तुळजा देवींनी जे योजलं आहे ते कार्य फार मोठं आहे. मला या प्रवासाचा भाग व्हायचा आहे. त्यामुळे मला तुमच्या रक्षणासाठी येऊ द्या. बर, ठीक आहे. पण आजची रात्र झाल्यावर नेमकं काय होणार आहे? संपूर्ण विश्वासाठी इतकं महत्वाचं आणि निर्णायक ठरणारं असं काय घडणार आहे? देवी, ही तुळजा देवींची लीला आहे. आदिशक्तींची योजना आहे. त्यांनी ठरवलेलं आहे म्हणजे नक्कीच अतिशय महत्वाचं असं काहीतरी घडणार आहे. तुझाही म्हणाली होती जगदंबा, तुझ्या आयुष्यात खूप मोठं स्थित्यंतर होणार आहे. सगळंच बदलून जाणार आहे. मी या प्रत्येक बदलासाठी तयार आहे. तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल आदिशक्ती. आज रात्री जगदंबाने विधी केल्यावर नेमकं काय घडणार आहे? ठीक आहे, आम्ही सांगायला तयार आहोत महादेव. सगळं सत्य आणि स्पष्टच सांगा. त्याबद्दल अगदी निश्चिंत रहा. तुम्ही आणि पार्वती तुमच्यात एका द्यूतावरून वाद झाला आणि त्या स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी भूलोकी आल्या. त्याच वेळी ह्या योजनेची सुरुवात झाली. शिव आणि शक्ती ह्यांच्या ललाटी लिहिलेल्या विरहातील ही आणखी एक घटना. असंच त्यावेळी सगळ्यांना वाटलं असेल, परंतु ते तसं नव्हतं. कालचक्राच्या प्रवासात महिषासूर ह्या असुराचा नाश करण्यासाठी देवीची ही लीला तुळजा रूपात सुरू झाली होती. तिने कर्दम ऋषींच्या आश्रमात वास केला
अनुभूतीला कुकुरासुरापासून संरक्षण दिलं. कुकुरासुराचा वध केला. ती कोणती शक्ती आहे हे पाहण्यासाठी महिषासूर आश्रमात आला आणि तिथे मानव रूपात राहणाऱ्या तुळजाच्या प्रेमात पडला. तिथे अपयशी झाल्यावर त्याने ब्रह्मदेवाची आराधना केली आणि त्यांनी महिषासुराला वर दिला की त्याचा मृत्यू एका सर्वसामान्य मनुष्य महिलेच्या हातून होईल. म्हणून तुळजाने चिंचपुरातून अदृश्य होऊन मनुष्य जन्म घेतला. ती एक निरागस बालिका जगदंबा झाली आणि आता जगदंबाच महिषासुराचा हे सारं आम्हाला ज्ञात आहे देवी. मात्र आता सुरू असलेल्या विधीतून नेमकं काय साध्य होणार आहे? जगदंबाला ह्या संघर्षासाठी तयार करण्यासाठी काही पायऱ्या होत्या. त्यात पहिल्या पायरीवर तुळजाने तिची देखभाल करताना तिच्या आतील शक्तीला दिशा द्यायची. मग येणाऱ्या संकटाचे दायित्व जगदंबावर सोडून ती ह्या परीक्षेत खरी उतरते का ते पाहायचं. तुळजा योग निद्रेत गेल्यामुळे ते शक्य झालं. तिसरी पायरी आत्ता घडणार आहे आणि ती सर्वात कठीण आहे. त्यातून तुळजाने भावुक होऊन ती आणखीन कठीण करून ठेवली आहे. आणि ती तिसरी पायरी कोणती आहे? आता अंतिम विजय केवळ आमचा आहे, असुर कुळाचा. असुर नरेश, आम्ही आपल्यासाठी फळं घेऊन आलो आहोत. कालपासून आपण अन्न ग्रहण केलेलं नाहीये. निदान फलाहार तरी करून घ्या. सम्राज्ञी, आम्हाला आता कशाचीच आवश्यकता नाही. इतका काळ आम्ही ज्या गोष्टीच्या मागे होतो ती गोष्ट आता पूर्णत्वास जाते आहे. आणि सम्राज्ञी, याचा आनंद इतका मोठा आहे की आमची तहान भूक हरपली आहे. म्हणजे एवढे दिवस शोध घेत असलेला विधी सापडला की काय? होय सम्राज्ञी, त्या 3 साधूंनी आमच्यासाठी शोधलेले 3ही विधी अत्यंत प्रभावशाली आहेत. यातला कोणताही एक विधी आम्हाला जगाच्या अंतापर्यंत दिग्विजयी ठेवू शकतो. मात्र कोणता विधी करायचा याचा निर्णय होत नाहीये. तोही लवकरच होईल. सम्राज्ञी, आपला विजय आता निश्चित आहे. आपण मला हे सांगा, जगदंबेच्या व्रतामध्ये खंड पाडण्यात आपण यशस्वी झालो की नाही? असुर नरेश, लवकरच शुभ वार्ता कानावर येईल आपल्या. जगदंबाला व्रतविधी पूर्ण करण्यासाठी 2 गोष्टींची अत्यंत गरज आहे. व्रतविधीच्या अभिषेकासाठी लागणारं दूध तिला मिळणारच नाही. त्याची पक्की व्यवस्था केली आहे आम्ही. त्यामुळे हा व्रतविधी पूर्ण होणारच नाही याची आम्हाला खात्री. केवळ शक्यतेवरती अवलंबून राहू नये. तुमची दासी मनोरमा, तिने काही वार्ता आणली की नाही? अजून तरी नाही असुर नरेश, पण ती लवकरच येईल. असुर साम्राज्याचा विजय असो. सम्राज्ञी, मनोरमा आपल्या भेटीसाठी आली आहे. पाहिलं असुर नरेश, बहुधा ती शुभ वार्ता घेऊन आलीच असेल. तू जा, आम्ही आलोच. चला. मनोरमा असुर नरेशांसमोर जर आली तर सगळं श्रेय तीच घेऊन जाते. तिचं कौतुक होतं. पण यावेळी तिला ही संधी देता कामा नये. असुर नरेश आणि आम्ही, आमच्यामध्ये तिसरं कुणीही यायला नको. सम्राज्ञी, सम्राज्ञी, हा? चला. हो. असुर नरेश, थांबा. असुर नरेश, तिने नक्की काय वार्ता आणलीये हे आधी आम्ही जाणून घेतो आणि मग आपल्याला सांगतो. चालेल? त्या दासीने जर शुभवार्ता आणली आहे तर आम्हालाही ऐकू दे. नक्कीच शुभ वार्ता आणली असेल. असुर नरेश, आपण त्रैलोक्याचे स्वामी आहात. इथे अत्यंत महत्वाचं शोधकार्य सुरू असताना एका सामान्य दासीच्या भेटीसाठी आपण स्वतः जाणं हे योग्य नाही वाटत. आम्ही या
दासीवरतीही प्रसन्न आहोत. तेव्हा आम्ही जाऊन येतो. ठीक आहे, तुम्ही जा. पण तिने जी काही वार्ता आणली आहे ती त्वरित आम्हाला कळवा. हो, नक्की. सगळ्या गोष्टी आम्हाला हव्या तशा घडतायत. आता लवकरच आमच्या विजयाच्या ललकार्याने आसमंत दुमदुमून जाईल. असुर कुळाचा उत्कर्ष होईल. असुर कुळाची भरभराट होईल. तिसरी पायरी ह्या विधीनंतर साध्य होणार. महिषासूर हा खूप सामर्थ्यवान आहे. साक्षात शक्तिरूप असलेल्या देवीच्या हातून त्याचा अंत होऊ शकतो. परंतु वर मिळाल्यामुळे हे केवळ मनुष्य स्त्री साध्य करू शकते. हा गुंता सोडवण्यासाठी ही तिसरी पायरी आहे. तुळजा आणि जगदंबा एकरूप होणं. तुळजा आणि जगदंबा एकरूप होणार. हो, आता ती वेळ आलीये. जगदंबाच्या मानवी मर्यादा असलेल्या शरीरात तुळजा साक्षात शक्तिरूप बनून वास करणार आहे. याचा अर्थ तुळजाचं वेगळं अस्तित्व राहणार नाही. पार्वती म्हणून देवींचं वेगळं अस्तित्व राहणार नाही. जोवर महिषासुराचा निप्पात होत नाही तोवर शक्तिरूपाला जगदंबाच्या शरीरातच वास करावा लागणार. हा विधी झाला की जगदंबा हीच तुळजा होऊन जाईल आणि तुळजा हीच जगदंबा. देवी, हे अयोग्य आहे. आम्हाला वाटलं होतं जगदंबाला युद्धासाठी तयार करून त्या पुन्हा पार्वती रूपात येतील. मानव कल्याणासाठी आपल्याला हा त्याग करावा लागणार आहे महादेव. हा विरह या रूपात नको, हीच आमची इच्छा होती. तुम्ही हे सगळं का होऊ देताय? हे आधीही घडलंय. जगदंबा आणि तुळजा त्या एक झाल्यावर त्यांची शक्ती खूप वाढणार आहे. त्यामुळे तुळजाचे शक्तीपीठ असलेल्या चिंचपुरात तिने जाण्याची नितांत गरज आहे. परंतु तुळजाने दिलेल्या वचनामुळे त्यात अडथळा आला आहे. कोणतं वचन देवी? तुळजाने भाऊक होऊन जगदंबाला वचन दिलंय की तिला तिच्या आई वडिलांना सोडून जाण्याची गरज नाही. त्यामुळे आता एकरूप झाल्यानंतर जगदंबा चिंचपुरात जाणार नाही. त्यातून जे काही घडणार आहे त्याचे परिणाम खूप भीषण असणार आहेत. आणि ते परिणाम कोणते असणार आहेत देवी? मनोरमे, आम्ही दिलेल्या अस्त्राचा काय परिणाम झाला? त्या जगदंबाचं व्रत फसलं ना? आम्ही काय विचारतोय? बोल. हो, तुम्ही दिलेल्या अस्त्राचा इतका परिणाम झालाय त्या गावात. त्या गावातलं दूध. मनोरमे, नाही सम्राटनी, आता सरळ सांगितलं नाहीस तर खरंच तुझा गळा कापेन. यात माझी काय चूक? मी माझं काम नीटच केलं. गावात दुधाचा एक थेंबही शिल्लक नव्हता. तरीही काय? जगदंबाचा विधी काय? विधी पूर्ण झाला. मनोरमे, सम्राटनी मला अभय द्या. सम्राटनी, जे काही घडलं ते मी अजिबात थांबवू शकले नाही. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले. खरं सांगते. उठ मूर्ख दासी. मी तुमच्या चरणापाशीच राहणार सम्राटनी. उठ म्हणतीये ना, नाही मारणार तुला. उठ. मनोरमे, अजूनही संधी गेलेली नाहीये. कोणत्याही परिस्थितीत त्या जगदंबेचा विधी पूर्ण होता कामा नये. आम्ही असुर नरेशांना आधीच सांगून आलो आहोत की आपण यशस्वी झालो आहोत म्हणून. त्या धेनुकुंठा अस्त्रामुळे
आपण विजयी हो, यशस्वी हो असं वाटलं होतं आम्हाला, पण असं काहीच होऊ शकलं नाही. आता कोणत्या तोंडाने आम्ही असुर नरेशांकडे जाणार आहोत? अहो, दिवसेंदिवस ती जगदंबा अधिकाधिक शक्तिशाली होत चालली आहे. आपण कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी ती जिंकतेच. नाही, ती कितीही शक्तिशाली होऊ दे, तिला अडवण्याचा उपाय आमच्याकडे आहे. आज तिच्या व्रताचा शेवटचा दिवस आहे ना, तेव्हा तिचा विधी दीर्घकाळ चालणार आणि याच वेळी आम्ही आमची योजना अंमलात आणणार. आता कोणती योजना आहे तुमच्या डोक्यात? योजना पुढची योजना नक्की आहे तरी काय? तुळजा आणि जगदंबा एकरूप झाल्यानंतर चिंचपुरात गेल्या नाहीत तर नेमके काय परिणाम होणार आहे? तुळजा आणि जगदंबाची शक्ती एकत्र झाल्यामुळे ती इतकी वाढेल की तिचा समतोल साधला जाणार नाही आणि शक्ती त्यांच्यात विलोप पावेल. म्हणजे त्यांची शक्ती नष्ट होईल? नष्ट नाही होणार, परंतु लुप्त होईल आणि त्यासोबतच त्यांची शक्तीची जाणीव सुद्धा लुप्त होईल. जगदंबा तिच्या जवळ असणाऱ्या सगळ्या शक्ती विसरून जाईल, त्यांचं अस्तित्व विसरून जाईल. आणि तुळजा? तुळजा साक्षात शक्ती असली तरीही या दोन शक्तीतील असमतोलाचे परिणाम तिला सुद्धा भोगावे लागणार. तिचं अस्तित्व जगदंबामध्ये लुप्त होणार. म्हणजे तुळजाच्या अस्तित्वाशी जोडलेल्या साऱ्या गोष्टी, साऱ्या आठवणी ती विसरून जाईल. म्हणजे आम्ही, कैलास, आमचं नातं, ही किंमत फार मोठी आहे आदिशक्ती. आणि तुम्हाला ठाऊक आहे, हे आम्ही होऊ देणार नाही. तरी सुद्धा आपण आम्हाला हे सांगितलं. आम्ही वचनात बद्ध होतो, त्यामुळे आम्हाला हे सांगावंच लागलं. परंतु एक लक्षात ठेवा महादेवा, काळाच्या अनेक आवर्तनांमध्ये अनेक वेळा ही लीला रचली गेली आहे. म्हणजे काल हा चाकाप्रमाणे आवर्तनात फिरत असतो. वेगवेगळी युग एका पाठोपाठ येतात, पुन्हा तीच कथा नव्याने सुरू होते. आधी सुद्धा अनेक वेळा अनेक आवर्तनात महिषासुराचा आणि देवीचा हा संग्राम घडलाय, परंतु दरवेळी महिषासुराला मारायचा मार्ग हाच होता. आता तर तुमच्या सर्व शंकांचं निरसन झालंय. यापुढे काय करायचं निश्चित केलंय महादेव? निश्चितपणे काहीतरी ठरवलंय आम्ही. आम्ही आता तिला केवळ अडवणार नाही आहोत, तर तिचा समूळ नायनाट करणार आहोत. हा अमोघ बाण, ज्याचं लक्ष कधीच चुकत नाही. एक पती म्हणून आम्ही हे कदापि होऊ देणार नाही. महिषासुराला मारायचे आपण इतर अनेक मार्ग काढू, परंतु त्यासाठी तुळजाने आपल्या आयुष्यपणाला लावणं आम्हाला मान्य नाही. आम्ही हे होऊ देणार नाही. जगदंबाचा विधी पूर्ण होणार नाही आदिशक्ती. आता कोणत्याही परिस्थितीत त्या जगदंबाचा विधी आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. आई, बाबा, आज आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या परीक्षेसाठी मी निघाली आहे. आजचा माझा विधी पूर्ण झाल्यानंतर सारे काही बदलून जाणार आहे.
ते नक्की काय असेल हे मलाही माहीत नाही, पण मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही हे नक्की आहे. मला आशीर्वाद द्या. सारं काही योजनेप्रमाणे होऊ दे. यानंतर सगळं बदलणार असं तुळजाई म्हणाली. सगळं बदलेल, पण तुमची ही लेक बदलणार नाही, एवढं लक्षात ठेवा. देवी, चला निघायचं. सारं काही बदललं तरी या गावावर असलेलं माझं प्रेम बदलणार नाही. या गावात असलेल्या माझ्या आठवणी कधीच पुसल्या जाणार नाही. या गावाचे असलेलं माझं नातं असंच राहील, अखंड आणि अतूट.